नमस्कार, मी पांडव सर. आज आपला विषय आयुष्य बदलण्यासाठी हा गुण जपा. मित्रांनो, एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही म्हणून का आपण सगळेच प्रयत्न सोडून देणे हे फार मोठं कमकुवतपणाचं लक्षण आहे. थोर महात्मे सांगून गेले की तुमच्याकडं बुद्धी आहे, तुमच्याकडं हुशारी आहे आणि तुमच्याकडं योग्य धोरण सुद्धा आहे. पण जर का तुमच्याकडं हा गुण नसेल तर आयुष्यात तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जगामध्ये अनेक शूर, अनेक वीर, थोर महात्मे, तत्ववेत्ते, राजे, महाराजे कितीतरी होऊन गेले. हे कशामुळं? तर याच गुणामुळं. मित्रांनो, यश किंवा अपयश हे कधीच एकसारखं नसतं. कधीतरी यशाचं रूपांतर अपयशात होतं आणि अपयशाचं रूपांतर पुन्हा यशात होतं. मित्रांनो, हा बदल कशासाठी होतो? तर याला सुद्धा कारण म्हणजे हाच गुण आहे. आपण या पृथ्वी तलावरती राहतो, पण वेगवेगळे शोध लावून आपण आकाशामध्ये उंच भरारी घेतली आणि चंद्रावरती वास्तव्य करण्याचं फार मोठं स्वप्न माणसाने पाहिलं. हे सुद्धा याच जोरावरती. जगामध्ये बघा तुम्ही, मोठमोठी साम्राज्य उदयाला आली आणि ती काळाच्या ओघात नष्ट पण पावली. हे कशामुळे हा बदल झाला? तर त्याचंही उत्तर आपल्याला हेच द्यावं लागणार आहे. याच गुणामुळं हा बदल झालेला आहे. की आपण म्हणतो की अशक्य गोष्ट शक्य करण्याचं सामर्थ्य सुद्धा याच गुणात आहे. मित्रांनो, या थोर महात्म्यांनी हे सगळं त्यांना कसं जमलं? तर केवळ या गुणामुळं. मग मित्रांनो, आम्हाला का जमत नाही? तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा हे जमतंय, पण हा जो गुण आहे या गुणाची पारायण आपण रात्रंदिवस केली पाहिजेत. आणि जर आपण ही केली तर मला वाटतं विश्वामधली कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी सहज शक्य आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा गुण जर कोणता असेल तर तो म्हणजे चिकाटीचा गुण आहे. आणि चिकाटीचा गुण हा विश्वातील सर्वात श्रेष्ठ गुण आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येकाचं काही नाही काहीतरी स्वप्न असतंय. तसं एखाद्या तरुण मुलाचं की आपण सुद्धा एखादी शासकीय परीक्षा द्यावी, क्लास 1 अधिकारी बनावं, असं एक फार मोठं स्वप्न होतं. दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला आणि प्रयत्नाची शिकस्त केली. मित्रांनो, याच्या पुढे जाऊन मला सांगायला आवडेल, या विद्यार्थ्यांनी 99% प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळेस की अगदी एका छोट्या पॉईंटवरून त्याचा नंबर गेला. मित्रांनो, याचा परिणाम त्याच्या मनावरती झाला आणि त्याला एक प्रकारचं नैराश्य आलं, एक प्रकारची उदासीनता आली आणि या उदासीनच्या भरामध्येच त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणं हा त्याच्यावरती उपाय नव्हता. हे खरं त्याचं औषध नव्हतं. 99% त्या मुलाने केलेला जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये त्याचं यश नव्हतं, तर पुढच्या 1% त्याचं यश सामावलेलं होतं. मित्रांनो, आपल्याला हेच कळत नाही की आपण शेवटच्या क्षणाला जे उचललेलं पाऊल असतं ते पाऊल आपण पुढं टाकण्याच्या ऐवजी आपण माघारी घेतलं, म्हणून त्याच्या पदरात अपयश आलं आणि त्याच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आली. जर कदाचित त्याने उचललेलं पाऊल मागं घेण्याच्या ऐवजी जर पुढं टाकलं असतं, 100% त्याला यश मिळालं असतं आणि त्याच्या वाट्याला आलेली आत्महत्या टळूच शकली असते. आणि म्हणून मला एक सांगायचं आहे तुम्हाला मित्रांनो, हात जोडून मला तुम्हाला एक विनंती करायची. आयुष्यात आपल्याला काही जपता नाही आलं तर एक गोष्ट मात्र नक्की जपा, तो म्हणजे चिकाटीचा गुण जपा. अख्ख्या विश्वामधली कोणतीही गोष्ट
तुमच्यासाठी अशक्य असूच शकत नाही, ही गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायला कधीच विसरू नका. मित्रांनो, हा माझा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे. आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.